चाललोय चांगल्या कामासाठी आणि चांगलं बोलूया, चांगलं दाखवूया आणि चांगलं तुम्ही बघा. नमस्कार मित्रांनो, कसं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तर थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल, मी आणि आई आज निघालोय पहिल्या राईडवरती, ते पण 100 किलोमीटर. कुठे चाललोय तर पुण्याला चाललोय. भावानी नवीन घर घेतलेलं आहे, त्या घराचे आज वास्तुशांती आणि गृहप्रवेशही आजच आहे. तर आम्ही चाललोय तिकडे. तर तुम्ही बघू शकता, वाजलेत तर 7:45. निघायचं होतं 7 वाजता. नेहमीप्रमाणे लेट लतीफ मीच ठरलो यावेळेस. तर आता इथे वेळ जास्त घेत नाही आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट आपल्या इंद्रायणीवरती. तत्पूर्वी आई एकदम सज्ज झाले, तयार होऊन. एकदम काय ते बंडना नाही आहे, पण स्टोल वगैरे लावून स्कार्फ वगैरे मागून रेडी आहे. आईचं हेल्मेट पण रेडी आहे. आई अगोदर बोलत होती हेल्मेट नाही घालणार, पण म्हटलं जायचं 100 किलोमीटर, हेल्मेट घालावंच लागेल. आणि ज्या घाटातून जाणार आहोत आपण, बटाव बेस लोणावळामध्ये, थंडी असणारच आहे. सो आपल्याला काही रिस्क नको घ्यायला, थंडी असणारच आहे. सो तुम्हाला तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट इंद्रायणीवरती. आता आपण लागलेलो आहोत फायनल उरण बायपासला, जो छोटा रस्ता जातो उरण रोडसाठी. आणि आता इथून आपण घेणार आहोत लेफ्ट यू टर्न. समोरून गाडी नाही आहे आणि हे इकडे उभे आहेत मासे. तर मित्रांनो, पेट्रोलची टाकी आपली पूर्ण खाली आहे. रिझर्वला लागून गाडी आपली 38 किलोमीटर चाललेली आहे आणि फक्त 50 किलोमीटर अजून जाऊ शकते. पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. जाता पळसपे क्रॉस केल्यावरती मुंबई पुणे ओढ मार्गावरती आपल्याला पेट्रोल पंप लागेल. तिथे आपण आपल्या गाडीमध्ये तिचा खाऊ भरूया आणि धूम जाऊया. तुम्ही समोर बघू शकताय, सूर्यनारायण किती वरती आलेले आहेत. आणि हा आपला पनवेल उरणचा जो रस्ता आहे, तो रस्ता, मला रस्ता हा खूप आवडतो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत भरपूर पुढे. घरी किती किलोमीटर तर माहिती नाही, पण आता ऑलरेडी झाले 77. आणि आता आपल्याला पेट्रोलची नितांत गरज आहे, नितांत. आणि HP चा पेट्रोल पंप, आता मला अशी शंका वाटू लागली की HP चा पेट्रोल पंप आपल्याला भेटेल की नाही. आता आपण लागतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेला, जो हा काहीतरी 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे. जेणेकरून आपण वरती जात नाही आहोत, कारण की आपल्याला पूजेला जायचं आहे. आणि परत येताना आपण घाट मार्गातून येऊ, म्हणजे टायगर पॉईंट आणि ते पॉईंट्स वगैरे आहेत ते आपण येताना करूया. तर मित्रांनो, आपण एक्सप्रेसवेला गाडी टाकली, पण ट्रॅफिक लागण्याचं कारण तुम्ही बघू शकता. हा ट्रक जो आहे, हा ट्रकचे व्हील इम्बॅलन्स झालेत, म्हणून ही एवढी मोठी ट्रॅफिक लागले. आणि आता मॅपमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर मॅपमध्येही आपल्याला ट्रॅफिक नाही आहे.
इथे ट्रॅफिक. फायनली आपण पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत आणि काही माहिती नाही, पॉवरचं पेट्रोल पंप आहे 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 आहे. सो फायनली आपण आलेलो आहोत. जवळजवळ 31 ते 32 किलोमीटर आपण रिझर्ववरती आलो आहे. ते पण डबल सीट, पॉवर फुल. बस नाही राहिलं अजून 1.5 लिटर राहील तरी नाही म्हटलं तरी. बस सर्व ओके आहे. आणि आता इंद्राणी आपली भरल्यासारखी वाटते. आणि अजून आपल्याला जायचं आहे 50 किलोमीटर. तर चला. तर घरून काय खाऊन निघालो नव्हतो आणि त्याला लागले भूक. तर भूक लागल्यावरती आपलं एकच जोगेश्वरी मिसळ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही मिसळ आहे. ही स्पेशल मिसळ आहे आणि ही मी मागवली चीज मिसळ. काहीतरी नवीन जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदा चीज मिसळ मी खातो आहे. आणि आईने अगोदर ही मिसळ खाल्लेली आहे. सर्व त्यामध्ये मटकी दिली आहे, पापडी दिली आहे, त्याच्यानंतर खारी कुरमुरे दिले आहेत, शेव दिली आहे, स्वीट दिलं आहे, कांदा दिला आहे, पाव दिले, पाव बटरचे पाव आहेत, लिंबू, काकडी, दही. आता यातलं किती गोष्टी माझ्याकडे येतील मला माहिती नाही. आणि त्या आपल्या स्पेशल मिसळसोबत ताक आणि पाण्याची बाटली ह्या 2 गोष्टी भेटतात. म्हणून मी फक्त साधी मिसळ मागवली. त्याला विचारलेलं की साध्या मिसळीमध्ये पण स्पेशल करता येईल का, तर नाही करता येत. तर ते ऐकून मला भरपूर आनंद झाला. जेणेकरून मला पुन्हा ह्या सर्व गोष्टी खायला लागणार नाहीत. खाल्ल्या असत्या त्या खाल्ल्या असत्या, पण जाऊ दे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय आईची हालत काय झाली आहे. कुडकुडी वाटते. कुडकुडी नाही वाटत. तर आम्ही खातो आता मिसळ आणि भेटतो तुम्हाला पुन्हा इंद्रायणीवरती. तोपर्यंत टाटा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये मिसळ खाऊन निघालोय. निघूया आता, बघूया. अजून वेळ दाखवतोय आपल्याला 50 मिनटं दाखवतोय अजून आपल्याला. तर हा 50 मिनटाचा सफर किती मिनिटात पूर्ण होतोय तेच बघायचं आहे. चला, स्टे ट्यून. मी निघतो. आपल्याला जिथे पोहोचायचं आहे ते 5 मिनटं दाखवत आहे. 2.5 किलोमीटर. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ जलशुद्धीकरण केंद्र रावेत. अयो, सुनील जंगम पूजा आहे त्यांच्याकडे आज. हां. सो स्लाइडली रॉंग. आपण चुकीच्या रस्त्यावरती गेलो आहे. म्हणजे टर्न चुकीचा मारला. आपल्याला हा टर्न मारायचा होता. 10-15 पावलं आपण अगोदरच टर्न मारला आहे. येस, हा टर्न. आणि मोठी बिल्डिंग आहे. हा पण काय कच्चा रस्ता असेल. हा होईल अजून. इथे विचारूया ह्याला. बिविंग अयो. मित्रांनो, ऑलरेडी पोहोचले डेस्टिनेशनला. बिल्डिंगच्या खालीच आहोत. बिल्डिंगचं काम चालू आहे. आणि आता आम्ही काय करतो, पटकन वरती जातो आणि बघूया. गाडीचं बंद करू द्या अगोदर. गाडीला लॉक नाही लावत. ॲज इट इज होतं. आपली हालत ॲज इट नाव चांगलं आहे. टीका वगैरे काही पोचलेला नाही आहे. मी आता माझं हेल्मेट देतो मी आईकडे आणि ही गाडी चालतो.
नृतं दिवि दीपादुर्भवभुतकोटिकापादोऽस्या भवत्पुनः ततो विश्वं मयकामृता दाशमानुषणे अमि तस्माद् विराजतो विराजोऽधिपुरुषः प्रभातो नान्यरीत्यत पश्चातु मे मतुरः यत्पुरुषमनिषादेवाय धर्मतमत वसन्तोषाचिन्ताजं भीष्मरित्म शरद्धवि सप्ताशा सन्तृसक्ता समितापतः देवायत्यज्ञं सर्वानो भक्तनां पुरुषं वसुं तं यज्ञं महर्षि प्रोक्षणकोशं दातं वृतः देवदेवाय जन्तसाध्यानुष्ठेते तस्मात् ज्ञातुरसं व्रतं प्रजिताजं कपिलमुण्डानं जगदेवायुरानरण्यान रामाचये तस्मात् ध्यानं मूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रं मूलं गुरुवाक्यं मोक्षं मूलं गुरुकृपा गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव तस्मात् परं नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्वमो भवद्भवाय नमः। वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो विरोधाय नमः कालाय नमः सौत्राय नमो बलैकरणाय नमो बलाय नमः बलप्रमथनाय नमः सर्वभूतगणाय नमः मनन्मनाय नमः। ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरजनेभ्यः सर्वं सर्वसर्वेभ्यो नमस्य हस्तर्भ्यः। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम शान सर्वविद्यानामे सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मणाधिपति ब्रह्मा शिवोऽस्तु सदाशिवम्। सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनं रक्ष्यमामृतात्। ओम स्वप्रकाशमादेयं सर्वस्य विलोकस्वावैतरं ज्योतिर्दीपं प्रतिग्रह्यतं दीपं च दर्शयामि। फोटो काढ कोण आहे इकडे असं आहे इकडे समोर नाही महाराज बघत नाही का इकडे बघा कृष्णाय नमः उदीर्णाय नमः सप्रभाय नमः औरपाय नमः अंतरिक्षाय नमः। अशा प्रकारे आपण दादाच्या घरून निघालोय आणि आता आहोत आपण सातारा मुंबई महामार्गावर। तत्पूर्वी आपली ही व्हिडिओ आई सोबत आपण राईडला आलोय। पहिल्यांदा आई 100 किलोमीटर राईडला आले माझ्यासोबत, ते पण हेल्मेट घालून। जर आपण जर कुठे लोणावळ्यामध्ये वगैरे थांबलो तर आपण आईला विचारूया की तिला कशा वाटल्या, कशा वाटला का तुला कशा। तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो लोणावळ्यामध्ये आणि 2च मिनिटांमध्ये आपण पोचू काय टायगर पॉईंट का मंकी पॉईंट आहे, खिंडीत पोचणार आहोत। खिंडीत थंडी तर तिकडे पोचणार आहोत
आणि हे बघा पोचलो. तर इथे थांबून काय तर घ्यायचंय. काय घ्यायचंय? चिक्की नाही, चिक्की नाही, लाल 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 पेरू घ्यायचे आहेत. पण इथे थांबायचं का? ना इथे नको, आपण जाऊ खाली. आई थांबायचं इथे? इथे असं काय आहे नाही थांबण्यासारखं. आता नाही उलट तिकडे जाळे बिळे लावले तर म्हणजे टेन्शन नाही, भारी वाटतं. कोणी पडणार नाही वगैरे, कारण की अतिशहाणे जास्त असतात त्यांच्यासाठी ती जाळी लावली. आणि बरं झालं जाळी लावली ती. आणि समोर बघा सूर्यनारायण अस्ताला जाताना कसे छान दिसत आहेत. आपण इथे थांबणार आहोत? नाही नाही, आपल्याला इथे पण थांबायचं नाही आहे. आपण इथूनही खाली जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही मगाशी जर बघितलं असेल ना, तर मगाशी आपण गेलो ह्या खालच्या रस्त्याने, म्हणून आपल्याला मगाशी हा रोड लागला नाही. आणि तसं पण इथे वरती येऊन पण काही एवढं काही होतं नाही, कारण की ऑलरेडी धुक्याची जी वेळ असते ती निघून गेली होती. वरती धुकं बिकं मिळालं नसतं. आणि आता आपण एकदा अगोदर बघूया आपल्या नेहमीचा पेरूवाला आहे का. पेरूवाला पेरूवाला पेरू 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 पेरूवाला 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 इकडे गेला. हां, इथे असलं तर हे नाही. तर आई 100 किलोमीटरची राईड वन साईड, दोन्ही मिळून 200 किलोमीटर. कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. काय वाटलं इंद्रायणीवरती राईड करून? जोरात जोरात. छान वाटलं. इंद्रायणी कशी वाटली? मस्त आहे, छान आहे. कंबर दुखते? हा दुखत. काय माहितीये का मित्रांनो, ते जे बालकडू आहे ना, बालकडू त्या ऑलरेडी इथून आलेल्या 3 महिन्याचा असतो होता ना पोटामध्ये तिथपासून. म्हणजे काय बोलतात त्याला, 3 महिन्याचा होतो मी. आणि आई सायकलवरती गेलेली फिरायला. त्याच्यानंतर मी सायकलवरती पण भरपूर फिरलेलो आहे बाहेर आल्यानंतर. सो ते बालकडू भेटले मला रायडिंगमध्ये. तर पाठीमध्ये बघू शकता इकडे थांबलेलो आहे. आणि मला वाटत नाही की इथे काही थांबावं, कारण की मॅगी खायची इच्छा होते. पण मॅगी कुठेच चांगली मॅगी येते. आपली म्हातारी आजी इथे मॅगी घेऊन यायची, ती मॅगी काय, ती म्हातारी आजी काही दिसत नाही. तरी मी एक फेरी मारून येतो, भेटले तर ठीक, नाहीतर मग आई मॅगी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण खोपलीमध्ये थांबलेलो, मस्तपैकी स्वीट कॉर्न खाल्ले, स्पायसी स्वीट कॉर्न, आणि मॅगीचा आस्वाद पण घेतला. आणि आता आपण उतरतोय खोपोलीचा घाट. ऑलमोस्ट उतरलेलो आहोत. हे बघ हे बघ, ह्याने गाडी कुठं लावली. हां, जय श्री गुरुदेव दत्त. जय ओम समर्थ. तर मित्रांनो, वाजले 7:45. निघालेलो ही 7:45 वाजता आणि पोहोचलो ही 7:45 वाजता. म्हणजे टोटल 12 तास आम्ही ट्रॅव्हल केलं सोबत. आईला ट्रॅव्हलिंग करून कसं वाटलं हे ऑलरेडी आपण लोणावळ्याच्या घाटामध्ये जेव्हा बसलो तेव्हा आईने सांगितलेलं आहे. व्हिडिओ संपवण्यात तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की चॅनल सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला माझ्या पुढचे व्हिडिओ माहिती पडतील. तत्पूर्वी
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.